कालच पाऊस पडून गेलाय, त्यामुळे एकंदरीत प्रवासाला खूप मजा येते, फ्रेशनेस आहे वातावरणात. सुरुवात तर खूप छान प्रकारे झाली. एवढ्या मोठ्या टेकडीवर सुंदर असं छोटं मंदिर आहे. माझ्या मागे जे तुम्ही मंदिर बघताय ते खारेपाटण मधील कालभैरव मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही मंदिराचं आर्किटेक्चर बघू शकताय. कुडाळच्या मेन रोड पासून अवघ्या 5 मिनिट अंतरावर हे होमस्टे आहे, जिथं आपण आज राहणार आहोत. नमस्कार 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 मंडळी, मी रोहित खापरे. मी आता चाललोय कोकण फिरायला, कोकणी माणसाची ऊब अनुभवायला, कोकणाचा निसर्गरम्य परिसर आणि तेथील खाद्य संस्कृती अनुभवायला. या प्रवासात माझा मित्र परिवार देखील सामील होणार आहे, त्यांच्याशी देखील तुमची भेट घालून देतो. आता सकाळचे 6 वाजले, तुम्ही बघू शकताय. मस्त अंधार पडला होता, आता हळूहळू उजाडतंय. तर चला, या प्रवासात तुम्ही देखील माझ्यासोबत सामील व्हा. चला आता प्रवास सुरू करूया. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलोय ओणी राजापूर रोडला आणि आता आपला कोकणातला प्रवास सुरू झालाय. सकाळी आपण घरातून व्हिडिओला सुरुवात केली होती. वाटेत विनायक दादा, निखिल दादा सगळेजण भेटले आणि आमचा मित्रपरिवार सगळ्यांना तुम्हाला भेटवतो. आणि प्रवास एकंदरीत सुरू झालाय, खूप एन्जॉय करतोय आणि वातावरण पण खूप छान आहे. कालच पाऊस पडून गेलाय, त्यामुळे एकंदरीत प्रवासाला खूप मजा येते, फ्रेशनेस आहे वातावरणात. आणि आपल्या बाजूला इथं विनायक आहे. विनायक, काय सांगशील, कसा वाटतोय प्रवास? काय नाही, कोकण कोस्टल खूप दिवसापासून चाललं होतं. म्हणजे कोकण कोस्टल अशी पूर्ण नाही आहे, ती मिनी कोकण कोस्टल म्हणू शकतो. कारण आमचा प्रवास हा वेंगुर्ल्यातून चालवून गुहागरपर्यंत असणार आहे. जे येताना आता आम्ही मुंबई गोवा हायवेने आलो, तुम्हाला थोडं जरा बोर वाटत असेल, पण जातानाचं मित्रांनो एक म्हणतो ना की आपण स्वर्गातनं वाट जाणार आहे जाताना, जी आमची जाणार आहे ती. आणि सेकंड थिंग बघायला गेलं तर हा रोड प्रेफर करतो मी, जर कधी येत असाल तुम्ही तर या. कारण संगमेश्वर नंतर रोडची कंडिशन खूप बेकार आहे मुंबई गोवा हायवेला. सो त्याला बायपास करून तुम्ही ह्या रोडने प्रवास करू शकता. आणि इथून पुढे भन्नाड व्लॉग्स, शॉर्ट्स, व्हिडिओ सगळं काय पडणार आहे. सो व्हिडिओमध्ये बनवून राहा आपल्या भावाच्या आणि फॉलो करा, लाईक बिक जे काय ते करून टाका. मित्रांनो, विनायकला तर तुम्ही बघितलात आणि आपण आपल्या सोबत व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी आपल्या सोबत असताना निखिल दादा सोबत आहे. निखिल दादा बघूया काय निखिल दादा म्हणतोय. जाम भारी वाटतंय. विनायकाने आमची बरेच 2-1 वर्ष चर्चा, आपण कोकण कोस्टल राईड करायची. त्याचं एक पहिलं पाऊल म्हणता येईल. आपण तळ कोकणात चाललोय. पूर्ण कोकण आपण ह्या टूरमध्ये हे नाही करणार आहोत, बघणार नाही आहोत. पण तळ कोकणातले काही हिडन स्पॉट असतील, काही वेगवेगळे लोकेशन असतील, ते बघायचा प्रयत्न करणार आहोत. जाम भारी वाटते, पण जाम भारी. पहिलं पाऊल उचललंय ना, ते जाम भारी वाटते. अगदी बरोबर, पहिलं पाऊल उचललंय ते पण कोकण कोस्टल राईडचा. कोकण कोस्टल राईड म्हटले की प्रत्येकाची उत्सुकता जी असते ती शिगेला पोचलेली असते. तशीच माझी पण उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. कारण ह्या तळ कोकणात मी तर जास्त वेळा गेलोय नाही. जेव्हा समजत नव्हतं, लहान होतो, तेव्हा या तळ कोकणात माझं जाणं झालं होतं. तर आता योगायोग आला या मित्रांसोबत. तर व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बनून राहा. लवकरच खूप काही व्हिडिओ मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आणतोय आणि असाच सपोर्ट करा. तर मंडळी बघताय, आपण इथं आता नाश्त्याला थांबलोय. आपला क्लासमेट जो आपल्या लाल चड्डी पासून लहानापासून सोबतचा आहे, तेजस काय सांगशील एकंदरीत? खरंच म्हणजे एक स्वप्न होतं की कधी राईड मारायचं, ते आता पूर्ण साकार झालेलं आहे. आणि आपण म्हणजे आता चालू केलेलं आहे आसपास आणि खूप भारी वाटतं. म्हणजे सर्वजण आपण एकत्र आहोत, बरेचसे आपण अजून ठरलेले आहेत. आणि ही राईड एवढी सक्सेसफुल होणार आहे ना, अजून नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये आता राईड होत राहणार आपल्या सगळ्यांनी एकत्र मिळून. तर एवढं बोलून की खूप भारी वाटते आम्हाला. भारी वाटतं. हा ऋत्विक आपला नवीन टीम मेंबर. असे आम्ही 5 जण आहोत आणि प्रवास आता सुरू झालाय. इथं बाईक लागल्यात. विनायकची, तेजसची आणि ऋत्विकची अशा 3 बाईक आहेत आणि एक निखिलदाची बाईक आहे. आम्ही 4 जण तिकडे लागले. तर मंडळी, आता आम्ही आहोत राजापूर रोडला. तुम्ही इथं बघू शकताय. मुंबई 394 किलोमीटर आणि लांजा 28 किलोमीटर आहे. आणि हा सुंदर असा रोड आहे आणि रोडच्या बाजूलाच हे आपल्याला स्वयंभू मंदिर एक दिसतंय. आणि गुगलवर सर्च केल्यानंतर समजलंय की ते शंकरेश्वर देवाचं मंदिर आहे. तर आपण आता त्या ठिकाणी जातोय. इथे सर्वांच्या गाड्या लागल्यात आणि खूप छान परिसर आहे. थोडं पावसाचं वातावरण वाटते.
आणि बाईक राईडला पण खूप मजा आली, कारण खूप दिवसानंतर बाईक राईड गेली आणि कोकणातले कोस्टल राईड म्हणून आपण जे चालू केले त्याला सुरुवात तर खूप छान प्रकारे झाले. आणि त्यातलंच एक आपलं शंकरेश्वर मंदिर आपण आता पाहतोय. सुंदर असा परिसर आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या टेकडीवर सुंदर असं छोटं मंदिर आहे. आतमध्ये पादुका आहेत देवाच्या आणि हा आजूबाजूला निसर्गरम्य असा परिसर आहे. खूप सारी झाडी आहे. आकाशाचं पण चांगला नजारा दिसतोय आणि एकंदरीत माहोल मस्त झालाय. तर चला पुढचा प्रवास आता सुरू करूया. नमस्कार मंडळी, माझ्या मागे जे तुम्ही मंदिर बघताय ते खारेपाटण मधील कालभैरव मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही मंदिराचं आर्किटेक्चर बघू शकताय आणि रोडवरून जाता जाता हे मंदिराबद्दल माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही इथं आलो बघायला. तर चला हे मंदिर आतून इथून बघूया आणि देवाचं दर्शन घेऊया. गाडीला 11 वर्ष. 11 लागतं. 11 चालू केलं, 10 वर्ष पूर्ण झाली. तर मंडळी बाईक राईड करून आता आपण पोहोचलो आहेत कुडाळमध्ये आणि कुडाळच्या मेन रोड पासून अवघ्या 5 मिनिट अंतरावर हे होमस्टे आहे जिथं आपण आज राहणार आहोत. तर तुम्ही इथला परिसर बघू शकताय. खूप मस्त अशी झाडी आहेत, तुळस आहे, गाड्या आपल्या इथे लागल्या आहेत आणि हा होमस्टे आहे. कलर देखील खूप छान आहे, मला खूप आवडला आणि इथं आज आपण राहतोय. तर एकंदरीत तुम्हाला हे दाखवतो आतमधून कशा पद्धतीने आहे. इथे बेड सिस्टीम आहे, वरती कौलारू घर आहे आणि खूप म्हणजे कोकणाचा फील आहे या ठिकाणी. मस्त छोटे छोटे बेड्स आहेत आणि सगळेजण इथे राहिलेत. मस्तपैकी अशी राहण्याची सोय आहे. तर आजची रात्र आम्ही याच होमस्टे मध्ये राहणार आहोत आणि आता थोडासा आराम करून आता संध्याकाळी परत एक 4च्या आसपास आम्ही फिरायला जाणार आहोत. त्या व्हिडिओ मी दुसऱ्या पार्ट मध्ये टाकेन आणि आपल्या सिरीजचा हा पहिला भाग मी याच ठिकाणी संपवतोय आणि या सिरीजचे पुढील भाग देखील पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका.